नमस्कार, मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक। आज दोन गोष्टी घेऊन बसली आहे। एक आहे आईस पॅक आणि हा आहे हीटिंग पॅड, म्हणजे गरम शेकण्याची बॅग आणि गार शेकण्याची बॅग। असा बऱ्याच जणांना प्रश्न असतो, बरेच पेशंट्स मला विचारतात की मॅडम आईस पॅक कधी लावायचा आणि हीटिंग बॅगनी कधी शेकायचं। तर चला आपण ऐकूया की कधी काय वापरायचं ते। सो महत्त्वाचं काय आहे, जी इंजुरी अक्यूट असते म्हणजे जी एकदम रिसेंट झालेली इंजुरी असते, अगदीच आपल्याला ह्या 5-6 दिवसाच्या स्पॅनमध्ये लागलंय किंवा पाय मुरगळलाय किंवा काही दुखापत झाली आहे, जिथे स्वेलिंग आलंय किंवा लालसरपणा आलाय, अशा ठिकाणी आपल्याला आईस पॅक वापरायचा असतो। किंवा अगदी आपण कधी कधी सकाळी झोपेतून उठतो त्यावेळेला मानपाठ अवघडते, चालताना पळताना खेळताना आपला पाय मुरगळतो, अँकल ट्विस्ट होणे म्हणा किंवा नी इंजुरी होणे म्हणा, या सगळ्यामध्ये सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये निश्चितच आईस पॅकनी शेकल्यानंतर तुम्हाला आराम मिळेल। आता आईस पॅक वापरायचा कसा? बेसिकली मी असं सांगेन की डायरेक्ट बर्फ न लावता असा आईस पॅक तुम्हाला मेडिकलमध्ये मिळतो। हा आईस पॅक तुम्ही घ्या, तो फ्रीजरमध्ये ठेवा, गार झाला की याच्यानी काढून शेका। पण शेकताना सुद्धा आपल्याला हा आईस पॅक कंटिन्युअसली असा या पार्टवरती ठेवायचा नाहीये, तर हा असा मूव्हिंग ठेवायचा आहे आपल्याला। समजा आपल्याला मानेच्या इथे दुखत असेल तर इथे सुद्धा आपल्याला असं त्याला स्लाइड स्लो मूव्हमेंट करत मूव्हिंग ठेवायचं आहे आणि 10 मिनिटापेक्षा जास्त शेकण्याची गरज नाहीये। दिवसातनं 3 वेळा आपण नक्कीच आईस पॅकनी शेकू शकतो। आता आलं हीटिंग पॅड किंवा गरम पाण्याने शेकण्याची बॅग असू देत किंवा इलेक्ट्रिक हीटिंग पॅड असू दे, या दोन्हीचा पण वापर जी जुनी सांधेदुखी असते किंवा जे जुनं आपलं पेन असतं पण जे अधनं-मधनं डोकं वर काढत असतं, तर अशा पेनमध्ये तुम्ही हीटिंग बॅग वापरू शकता। किंवा कधी कधी आपला स्नायू खूप थकतो, सोरनेस येतो, काल बराच काम झालेलं असतं किंवा खूप वॉकिंग झालेलं असतं, तर अशा वेळेला मसल पेन होत असतं। तर अशा वेळेला आपल्याला जास्त ब्लड फ्लोची, त्या ब्लड फ्लो सोबत येणाऱ्या न्यूट्रिएंट्सची गरज असते। सो अशा वेळेला तुम्हाला हीटिंग बॅग वापरायची। किंवा मेन्स्ट्रुअल पेन जे असतं म्हणजे पाळीमध्ये होणाऱ्या ज्या वेदना असतात त्या वेदनांमध्ये सुद्धा आपल्याला हीटिंग पॅडनी शेकायचंय। क्रॅम्प्स येतात, गोळे येतात, बऱ्याच जणांना मध्यरात्री गोळे येतात किंवा अधनं-मधनं चालताना उठताना बसताना गोळे येतात, तर त्यांनी सुद्धा गरम पाण्याच्या पिशवीनीच शेकायचं आहे। आय होप तुम्हाला ह्या सगळ्यांमधून तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल। तरीही ह्याच्याबद्दल काही शंका असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये विचारा।